विराटच्या पाठोपाठ आपण आता मुंबईकडे जाऊयात। मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकलेली आहेत। ते पाण्यातून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे आहेत। अधिकची माहिती देण्यासाठी अक्षय, कशा स्वरूपाचं काम सध्या सुरू आहे, प्रशासन काय मदत करतंय? आपण बघतोय माटुंगा हा जो परिसर आहे, माटुंगा सकल भागांपैकी एक येतोय आणि अनेक गाड्या या ठिकाणी बंद असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। काही बस आहे, काही टेम्पो आहे, सगळे रस्त्याच्या त्या बाजूला बघितलं तर बंद पडले आहे आणि हे काढण्याचं काम सुरू आहे। अजून देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि या पावसाच्या पाण्याला वाहत असताना वेग देखील मोठ्या परिसरात आहे। याच परिसरामध्ये आपण बघतो की दादर हे सायन्सचं गांधी मार्केट देखील आहे आणि या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहे। आपण बघतो या सगळ्या जनरेटर व्हॅन आहे ज्याच्या माध्यमातून पंप लावण्यात आलेले आहे। पंपच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जातोय, मात्र तरी आपण बघितलं तर मोठा पाण्याला फोर्स या ठिकाणी बघायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही या पावसाची पाहणी करतायत, काय नेमकं तुमच्या निदर्शनास या ठिकाणी आलंय आणि एकूण परिस्थिती कशी आहे? नाही, आपण जर बघितलं तर आपण पंपिंग स्टेशनवर उभा आहे, पण या पंपिंग स्टेशनची जी कॅपॅसिटी आहे ती डेफिनेटली कमी आहे। ही खरं तर अजून मोठ्या प्रमाणात करू शकले असते, पण कारण दिलं जातं युटिलिटीचं, पण युटिलिटी ह्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात। त्यामुळे एखादा पर्याय आपण जेव्हा काढतो तेव्हा तो फुलप्रूफ पद्धतीने काढला जावा, फक्त दाखवण्यासाठी नसावा असं आमचं सगळ्यांचं मत आहे। राखीताई जाधव आहेत, अमोल आहेत, आमचे सर्व पदाधिकारी इथं आहेत, भालेराव साहेब इथं आहेत। ह्या सगळ्यांचं मत, मी आता राखीताई स्वतः महानगरपालिकेमध्ये 2 टर्म त्यांनी तिथं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। आता ह्याच्यात काय होतं की आता भरती नाही आहे तरीसुद्धा गेट्स नाही आहेत आणि गेट्स नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतं। आता समजा भरती असली असती तर आत्ता अशी परिस्थिती असली असते की मुंबई अख्खं पाण्याखाली गेलं असतं। त्यामुळे ज्या पद्धतीचं नियोजन व्हायला पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी तिथं गेट्स पाहिजे ते गेट्स अजूनही नाही आहेत। त्या माहूर आणि असे 2 ठिकाणी अशा पद्धतीचं पंपिंग स्टेशन हे आम्ही बांधू असं सांगितलं आहे, पण लँड ॲक्विजिशन का अनेक विषय त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे पर्याय हा लवकरात लवकर करण्याची जरूर आहे। म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये 1 ते 1.5 लाख कोटीची कामं झाली, पण एवढी लाखो रुपये कोटी रुपयाची कामं चालू होऊन सुद्धा जर ते प्रॉब्लेम सुटत नसेल तर मग पैसे गेले कुठं असा प्रश्न लोकांना, नागरिकांना पडायला लागलेला आहे। इकडून आपण बघतो की लांबच लांब वाहनांच्या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहे। संपूर्ण मुंबई वेठीस पकड पडण्याचं चित्र आहे। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, कोण जबाबदार असेल? 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता रस्त्यापासून गटरापर्यंत, युटिलिटी जे चेंबर असतात त्याच्यापर्यंत, पण तरीसुद्धा जर प्रॉब्लेम सुटत नसेल आणि आज या शहरामध्ये, मुंबई म्हणजे या देशाची राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये जर लोकांना फक्त घरापासून ऑफिसपर्यंत घरापर्यंत जायला 6 तास लागत असतील तर हा कसला न्याय आहे? आपण विकसित मुंबई म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला पैसा खर्च करून सुद्धा प्रॉब्लेम सुटत नसेल तर पैसा गेला कुठं असाही प्रश्न तिथं निर्माण होतो। आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेचा पैसा कुठे गेला असा प्रश्न रोहित पवार उपस्थित करतायत आणि संपूर्ण दृश्य आपण बघतोय मुंबईच्या पावसाची। आणखी देखील पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला नाही आणि त्यामुळे येत्या काळात देखील या समस्या वाढू शकतात। अक्षय, आणखी एक महत्त्वाचं नियोजनाचा अभाव असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि दादर माटुंगा या परिसरामध्ये दरवर्षी कायमच पाणी साचत आलेलं आहे। यंदा विशेष काळजी घेतली गेली नाही का? खरोखरच नियोजनाचा अभाव या आपल्याला ग्राउंडवर पाहायला मिळतोय? नाही, एकूण नियोजनाचा अभाव काही प्रमाणात असेल हे जरी खरं असलं तरी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो हेही नाकारून चालणार नाही, कारण गेल्या 3 दिवसांपासून सलग पाऊस कोसळतोय। पावसाने उसंत घेतलेली नाही, कधी मुसळधार तर कधी संततधार असा पाऊस या ठिकाणी कायम आहे आणि याचाच परिणाम याचा परिणाम होतोय आणि त्यामुळं पाण्याचा निचरा लवकर होऊ शकला नाही आणि म्हणूनच मुंबईच्या रस्त्यांवर ही परिस्थिती आपल्याला सध्या तरी बघायला मिळते। त्यामुळं कुठेतरी या सगळ्यांचा एकत्रित विचार, राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे एकत्रित विचार केला जाणं हे गरजेचं आहे असं म्हणता येईल। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी आपण बघतोय पंप्स तयार ठेवलेले आहे, जनरेटर तयार ठेवलेले आहे, मात्र पडणारा पाऊस आणि पंपाच्या माध्यमातून पाणी उपसण्याची क्षमता याचं कुठंतरी ताळमेळ याचा जुळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे। आणि राहिला विषय माटुंगा परिसराचा, तर माटुंगा परिसर जे काही मुंबईतले मोजके सखल भाग आहे त्यापैकी एक आहे आणि त्याचमुळं मोठा परिणाम या भागामध्ये आपल्याला दिसायला मिळतोय। अक्षय, वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? कारण मोठ्या प्रमाणात माटुंगामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर काही प्रशासनानं याची काही सूचना दिलेली आहे?
नक्कीच या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सांगितलं जातंय. मात्र माटुंगा परिसरात असलेला हा जो मार्ग आहे हा प्रमुख मार्ग आहे, जो हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा प्रमुख भाग आहे. त्यामुळं ज्या लोकांना सायनकडे जायचं असतं किंवा ज्या लोकांना त्याच्या पुढे घाटकोपरच्या दिशेने जायचं आहे त्यांना कधी कधी पर्याय राहत नाही काही लोकांना की हा मार्ग वापरण्या वाचून. आणि याचमुळं ज्या लोकांना पर्याय नाही, ज्यांना ठाणे भिवंडी कल्याण या भागाकडे जायचं आहे, जी अवजड वाहनं जी छोट्या निमुळत्या रस्त्यांवरनं आतमधनं शिरू शकत नाही, त्यांना याच मार्गावरनं प्रवास करावा लागतो. आणि अगदी. त्यामुळं वाहतुकीचं डायव्हर्जन जरी करण्यात आलं असेल, पर्यायी मार्ग जरी करण्यात आला असेल तरी नाईलाजास्तव लोकांना या ठिकाणी यावं लागतं. गाड्या बंद पडू लागल्या आहेत आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी अधिकाधिक यामुळे वाढताना चित्र बघायला मिळतं आपल्याला. अगदी. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती.